गोष्टीचे नाव आहे हावरा भिकारी। एक होता भिकारी, तो घरोघरी जाऊन भीक मागत असे आणि देवाजवळ नेहमी मागणी करत असे, देवा, मला पोटापुरते अन्न मिळाले तरी पुरे, जास्त काही नको। देवाने त्याची परीक्षा घ्यायची ठरवली। एक दिवस भिकारी झोळी घेऊन उभा होता। त्याच्यासमोर देव येऊन उभा राहिला आणि म्हणाला, बाबा रे, तुला काय हवे आहे? भिकारी दिनवाणी आवाजात म्हणाला, पोटापुरते अन्न दे रे देवा। देवाने विचारले, तुला सोन्याच्या मोहरा नकोत का? भिकारी म्हणाला, देवा, दे दे, थोड्या मोहरा दे। देवाने बजावले, पण माझी एक अट आहे। कोणती? तुझ्या झोळीतून मोहरा खाली पडल्या तर त्यांची माती होईल। भिकाऱ्याने अट कबूल केली आणि आपली झोळी देवापुढे धरली। देव त्याच्या झोळीत मोहरा टाकू लागला। थोड्या वेळाने देवाने विचारले, पुरे का रे? चमचम करणाऱ्या मोहरा पाहून भिकाऱ्याला लोभ सुटला। भिकारी म्हणाला, देवा, आणखी थोड्या मोहरा घाल। देवाने आणखी मोहरा झोळीत घातल्या। मग तो म्हणाला, आणखी घालू का? भिकारी म्हणाला, हो हो, आणखी घाल, तुझी झोळी फाटेल बरं। पण भिकाऱ्याची हाव सुटेना। जुनी पुराणी झोळी फाटली, मोहरा जमिनीवर पडून माती झाली। भिकारी रडत बसला। त्या दिवसापासून अति तेथे माती हा धडा भिकारी शिकला। गोष्टीचे तात्पर्य, अति हावरेपणा करू नये। कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ हा नेहमी नुकसानकारकच ठरतो।